एसटीएल फाईल प्रकरणातील उत्तर मागण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षांचा संयुक्त मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर धडकणार आहे। मी सध्याला संविधान चौकात आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर विशाल अशा जन आक्रोश संयुक्त मोर्चाचं जे आहे ते या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य नेतृत्वामध्ये या ते मोर्चा निघणार आहे। मोठ्या संख्येने पदाधिकारी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात हा मोर्चा जो आहे तो संघ मुख्यालयाच्या दिशेने निघेल, परंतु पोलिसांनी जे आहे ते एकूणच या संघ मुख्यालयावर या मोर्चाला जे आहे ते परवानगी नाकारली आहे। त्यासाठी या पद्धतीने कडेकोट असा पोलिसांचा बंदोबस्त जे आहे ते 0 मैल परिसरापर्यंत जे आहे ते एकूणच करण्यात आलेला आहे। मोठा ताफा पोलिसांचा जे आहे ते या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून जे आहे ते मोर्चाला अडवण्यासाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र परवानगी नाकारलेली असली तरी आम्ही मोर्चा काढणार या भूमिकेवरती आहे ते वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे नेते प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ हे ठाम आहेत। त्यामुळे एकूणच पाहता या मोर्चाची सभा जी आहे ते संविधान चौकामध्ये या ठिकाणी पार पडेल। त्यामुळे नक्कीच ज्या पद्धतीने जे आहे ते हा मोर्चा निघतो, जी आक्रमकता दिसते, त्यावरून जे आहे ते आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नेमकी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर काय नेमकी टीकास्त्र सोडतात या सभेतून हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।